माय चॅनल लाईफस्टाईल विथ रिया. सो आजचा व्हिडिओ माझ्या स्टुडिओ बद्दल आहे. माझा स्टुडिओ कसा आहे, माझ्या स्टुडिओमध्ये काय काय आहे आणि हा स्टुडिओ कुठल्या शूटसाठी यूज केला जातो हे सगळं आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून. तर आज माझ्या स्टुडिओमध्ये एक ब्रँडचं शूट होणार आहे. ते ज्वेलरी ब्रँड आहे, बट ड्यू टू प्रिव्हसी मी ते ब्रँडचं नाव डिस्क्लोज नाही करू शकत. बट येस, मी सगळं दाखवणार आहे की आमच्या इथे शूट कसे होतात, मॉडेल शूट कसे होतात, प्रोडक्ट फोटोग्राफी कसं होतं, हे सगळं आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा आहे माझ्या स्टुडिओचा नेम बोर्ड. मला नाव मराठीमध्ये पण हवं होतं अँड स्पेशली TSS हे रोज गोल्डमध्ये हवं होतं. तर हा आहे फर्स्ट रूम ज्यामध्ये माझं स्टुडिओचं नेम बोर्ड आहे, माझा फोटो वॉल आहे अँड LED स्क्रीन. या माझ्या फोटो वॉलवर माझे काही शूट्सचे फोटोज आहेत जे माझ्या फॅमिलीने त्यांच्या आवडीचे फोटोज मला चूज करून दिले. सो LED स्क्रीनवर आपण शूटच्या कॉन्सेप्टनुसार आपला बॅकड्रॉप चूज करू शकतो. लाईक टीव्ही ॲक्ट्रेस अक्षया देवधर यांचा शूट माझ्या स्टुडिओमध्ये झाला तेव्हा त्यांच्या मेकअप आर्टिस्टला त्यांचं नाव स्क्रीनवर हवं होतं शूट करताना. सो मी असं कस्टमाइज बॅकड्रॉप सुद्धा करून देते. हा माझा फोटो कोणत्या महालात नाही काढला आहे, हा माझ्या स्क्रीनवरचा बॅकड्रॉप आहे. तसंच फेस्टिवल होता तेव्हा त्या फेस्टिवलच्या अकॉर्डिंग मी बॅकड्रॉप्स लावते. ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न, माझे बॅकड्रॉप कस्टमाइज असल्यामुळे कोणत्याही लुकचा शूट होऊ शकतो. देन दिस इज माय मेकअप रूम. या रूम मध्ये 2 चेअर्स दिले आहेत मी, आणि ज्याच्यातली एक आहे प्रोफेशनल मेकअप चेअर आणि एक आहे कम्फर्ट देणारी चेअर. हा आहे माझा चेंजिंग सेक्शन अँड दीज आर माय 2 लॉंग मिरर्स. नेक्स्ट आहे माझी टेक्स्चर्ड वॉल्स वाली रूम. या रूम मध्ये 4 टेक्स्चर्ड वॉल्स आहे. फर्स्ट ग्रीन वॉल विथ पिंक काउच. ही वॉल सुद्धा दोन्ही ट्रेडिशनल अँड वेस्टर्न बोथ लुक्सला यूज होते. आणि माझ्याकडे भरपूर प्रॉप्स असल्यामुळे या वॉलवर प्रॉप्स यूज करून छान एलिगंट शूट करता येतात. नेक्स्ट इज माय आर्च वॉल. अगेन माझे हे सगळे टेक्स्चर्ड वॉल सगळ्या लुक्ससाठी परफेक्ट आहेत. देन दिस इज माय पिंक शिमर वॉल. या वॉलवर पोर्ट्रेट शूट्स खूप सुंदर होतात. नेक्स्ट आहे बांबू वॉल, जी स्टुडिओमध्ये आउटडोर वाला फील देते. या वॉलला झोका सुद्धा आहे, बट आताच्या या शूटला त्याची गरज नाहीये, सो मी तो काढून ठेवलेला आहे. बट जस्ट फॉर रेफरन्स असा आहे तो झोका. गणपतीमध्ये याच झोक्यावर गणपती ठेवून शूट होतात. बिकॉज या रूम मध्ये सगळे वॉल्स वेगळे आहेत, सो या रूम मध्ये पॉडकास्ट शूट्स होतात. ओके, तर मेकअप आर्टिस्ट मॉडेल्स आलेले आहेत. सो मेकअप आणि हेअरस्टाईल होईपर्यंत फोटोग्राफर्स लाईट सेट करतायत. मेकअप इज डन, लाईट्स आर सेट, लेट्स स्टार्ट द शूट. 2-3 क्लिक्स केल्यावर फोटोग्राफरला अंदाज येतो की कुठे मेकअप जास्त आहे, कमी आहे. आणि त्यामुळे मेकअप आर्टिस्टला कायम तयारीत राहावं लागतं टचअप करायला. पेंडेंट्स, रिंग्स, ब्रेसलेट, इयरिंग्स अशी ही चांदीची फॅशन मॉडर्न ज्वेलरी आहे, म्हणून मी मॉडेल्सला सुद्धा तशीच आउटफिट दिले. इथे मी तिचं लॉकेट ऍडजस्ट करते. डिफरंट पोजेस मध्ये हा शूट चालू आहे. नेकचा शूट, इयर्सचा शूट, हँड्स, फिंगर्स असं सगळं ज्वेलरी शूट मध्ये यूज करावं लागतं. नॉट जस्ट फोटोज पण व्हिडिओ सुद्धा सायमल्टेनियसली काढतायत, कारण टोटल 60 पीसेस आहेत ज्वेलरीचे. सो वन आफ्टर अदर असं पट्टापट चेंज करून चाललंय.
3 वाजता शूट स्टार्ट केलाय, आता 8 वाजलेत, आम्ही सगळे एवढे थकलोय. खूपच लेट झालंय, त्यामुळे प्रोडक्ट शूट काही करता आलं नाहीये, बट शूट खूपच छान झालाय, त्याच्यामुळे त्याचं सॅटिस्फॅक्शन आहे. तर असा असतो शूट माझ्या स्टुडिओमध्ये. अँड मी सुद्धा माझं यूट्यूबचे शूट इथंच करते, म्हणजे जे रिव्ह्यू प्रोडक्ट्स वगैरे असतात, रिव्ह्यू द्यायचे असतात, तर ते सुद्धा मी माझ्या ह्या स्टुडिओमध्ये शूट करते. सो एनी वन हू इज लुकिंग आउट फॉर स्टुडिओ इन पुणे, त्यांनी रीच आउट करा. मी माझं इंस्टाग्राम प्रोफाईल यावर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे. सो प्लीज रीच आउट देअर ऑन माय इंस्टाग्राम प्रोफाईल. सो दॅट्स इट फॉर टुडे. सी यू अगेन इन द नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.